विशेष खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ईश्वरपूर मधील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला 2 नराधमांनी फूस लावून ईश्वरपूर वाळवा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या एका निर्जन शेतात नेले। तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले। संतापजनक बाब म्हणजे अत्याचारानंतर नराधमांनी तिला बेदम मारहाण केली आणि विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला। अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत ती पीडित मुलगी तब्बल 3 किलोमीटर पर्यंत अंधारात चालत घरी पोहोचली। तिची ही अवस्था पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी घटनास्थळी दारूची बाटली, 2 पाण्याची बॉटल व कुरकुऱ्याचे पॅकेट सापडल्याचे दिसून आले। ही जागा वाळवा गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असल्याने इकडे कोणी फिरकू शकत नव्हते। पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या। आज या आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना अधिक तपासासाठी 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस वेगाने पुरावे गोळा करत असून या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।